नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक पानखडे. राष्ट्र महाराष्ट्राच्या टीमकडनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा. पण राष्ट्र महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारत राहील. दिल्लीमध्ये फार मोठी घडामोड म्हणजे उपराष्ट्रपतीचा राजीनामा. 7:30 पर्यंत ते लोकांशी बोलत होते, दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट देत होते आणि आता हे जवळजवळ बिलकुल क्लिअर कट झालंय की त्यांच्याकडनं राजीनामा घेण्यात आला. का घेण्यात आला, कशासाठी घेण्यात आला, ते कुठे डोईजड झाले होते, हे कोणाला ऍडजस्ट करायचं होतं, बऱ्याचशा गोष्टीच्या उलगडा हळूहळू होती. परंतु जे त्यांना वाटलं होतं सत्ता पक्षाला की उपराष्ट्रपतीचा राजीनामा झाल्यावर सगळा फोकस चेंज होईल आणि विरोधी पक्ष ज्या डिमांड्स घेऊन रविवारी सदन चालू व्हायच्या अगोदर, लोकसभा राज्यसभा चालू व्हायच्या अगोदर इंडिया गठबंधननी आपली मीटिंग घेतली आणि त्यात बैठक घेऊन त्या बैठकीत कुठल्या कुठल्या पॉइंट्सवर आपल्याला बोलायचं आहे, त्याच्यावर सरकारला घेरायचं आहे, ती पूर्ण रणनीती तय झाली. त्यानंतर मग संध्याकाळी सर्वदलीय मीटिंग झाली. त्या सर्वदलीय मीटिंग मध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे जितके लोक होते त्या सगळ्यांनी सरकारला सांगितलं की आम्हाला चर्चा करावी लागेल या विषयांवर. आणि त्यावेळेला रिजिजू म्हणाले की नियम आणि परंपराप्रमाणे जरूर चर्चा करू. परंतु पंतप्रधानच जर हाऊसमध्ये नसतील, ते बाहेर चालले गेलेले आहेत. पंतप्रधानांनी सांगितलं होतं की हा जो सेशन आहे हा विजयोत्सव आहे. तर मग विजयोत्सव आहे तर मग ऑपरेशन सिंदूर बद्दल चर्चा का नाही, प्रश्न असा आहे. चर्चा करायला लोकसभेत तयार कोणी नाही, लोकसभेत नाही, राज्यसभेमध्ये नाही. त्यामुळे विरोधी पक्ष अक्षरशः रस्त्यावर उठून आंदोलन करत आहे. दुसरी सर्वात मोठा जो इश्यू आहे आता सध्या देशासमोर ज्वलंत, तो आहे SIR. जो पुनर्निरीक्षण मतदाता सूचीचं जे होत आहे, मतदारांच्या यादीचं पुनर्निरीक्षण, नवीन यादी तयार करण्यात येते आणि ती फक्त 7 करोड लोकांची फक्त एका महिन्यात ती होतीये आणि ती अशक्य टास्क आहे. परंतु त्यात जे 11 सर्टिफिकेट मागितले गेले ते अशक्य आहे, ते कोणी देऊ शकत नाही. बिहारची अर्ध्यापेक्षा जास्त जनताकडे ते सर्टिफिकेट नाही. त्यामुळे तिथे आधार कार्ड तुम्ही वापरू शकता का, त्यामुळे तिथे काही तुम्ही राशन कार्ड पण घेऊ शकता का, असं एक सजेशन सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाच्या त्या सजेशनला केराची टोपली दाखवली निवडणूक आयोगाने आणि आज निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दाखल केलं. त्यात त्यांनी सांगितलं की फक्त भारतीय नागरिक मतदान करू शकतात, त्यामुळे बाहेरच्या लोकांना त्यातनं लिस्टमधनं काढण्यात येईल आणि जे मतदाता आहे भारतीय त्यांना इन्क्लूड करण्याचा प्रयत्न आहे. राज्यघटनेने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे याच्यात लोकसभा राज्यसभा सुद्धा इंटरफेअर करू शकत नाही. आणि जे आम्ही 11 सर्टिफिकेट मागितलं, 11 पैकी 1 सर्टिफिकेट द्यायचं तेच दिलं. विरोधी पक्ष मिसगाईड करतात लोकांना. 7 करोड मतदारांपैकी म्हणजे जवळजवळ 8 करोड मतदाता जातात, त्यापैकी जवळजवळ 94% फॉर्म जमा झालेले आहेत. काही लोक 30-35 असे मतदाता आहेत की ते लाख मतदाता आहेत की ते सापडत नाहीत त्यांच्या रेसिडेन्सवर. त्यामुळे आम्ही विभिन्न सगळ्याच राजनीतिक दलाला ती लिस्ट देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही पण शोधा. पण जे फॉर्म जमा झाले ते मतदाताच असतील का, हा एरिया ग्रे एरिया आहे. तिच्या अगोदर निवडणूक आयोगाने सांगितलं होतं जवळ 20% आम्ही मतदाताच छाटणार. तर त्या पहिल्या दिवशी मागच्या आठवड्यात जेव्हा डिस्कशन चालू होतं, आता 28ला पुन्हा डेट आहे त्याची, आज अफिडेव्हिट जमा झालं. पण त्यावेळेला बोलताना जस्टिस धुलिया म्हणाले होते की एक वेळा तुम्ही इलेक्शन अनाऊन्स कराल मग आमचे हात बांधले जाईल, मग आम्ही काही बोलू शकणार नाही. हे कुठल्यावर बोलले होते हे? कारण 1951 ची केस आहे पहा. नोव्हेंबर 1951 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात एक NP पुन्हा स्वामी होते, नमक्कल विधानसभा क्षेत्रामधले. त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला. ते मद्रास हायकोर्टमध्ये गेले. मद्रास हायकोर्टने सांगितलं की इट कॅनॉट इंटरफिअर इन अन इलेक्शन प्रोसेस वन्स इट इज नोटिफाईड बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. एक वेळा निवडणूक आयोगाने जर निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली त्यानंतर कुठलंही न्यायपालिका त्यात मधात इंटरफिअर करू शकत नाही. मग त्या मद्रास हायकोर्टच्या डिसिजनच्या निर्णयाच्या विरुद्ध
हा जो पुन्नास्वामी आहे हा 1952 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आला आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश होते त्या काळी तत्कालीन एम पातंजली शास्त्री, त्यांच्या बेंचनी हायकोर्टची डिसिजन तशीच ठेवली आणि सांगितलं की बिलकुल हायकोर्ट म्हणते ते खरं आहे. एक वेळा निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली की मग त्यात न्यायपालिका इंटरफेअर करू शकत नाही. आणि त्यानंतर 1952 नंतर लगातार जेव्हा जेव्हा अशा काही केसेस येतात तेव्हा तेच सांगितलं जातं 1952 मध्ये जी डिसिजन घेतली तीच लागू होणार आहे. त्याला सायटिंग ऑफ द केस म्हणतात, तीच होती. पण आज भूषण गवईंनी पुन्हा एक लँडमार्क जजमेंट दिलं आणि भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवणारं एक जजमेंट आहे. आणि ते जजमेंटमध्ये उत्तराखंडमध्ये असंच एक केस झाला. उत्तराखंडमध्ये लोकल निवडणुका होत्या. तर टेहरी जिल्ह्याची संकलाना भुस्सी जिल्हा पंचायत सीट, तिथे सीता मनवाल ने उमेदवारी दाखल केली. टेहरी जिल्ह्याचे जे रिटर्निंग ऑफिसर होते त्यांनी पहिले तो तपासणी केली त्या फॉर्मची सीता मनवालच्या आणि त्याला स्वीकृत केला. नंतर दुसऱ्या दिवशी त्याला अस्वीकृत केला. त्यामुळे तिथे निर्विरोध भारतीय जनता पार्टीचे समर्थक सरिता नाकोटी विजयी घोषित करण्यात आली. त्याविरुद्ध हे सीता मनवाल जे आहेत या उत्तराखंडच्या उच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की हे चुकीचं झालं. तिचा फॉर्म रिजेक्ट करायलाच नव्हता पाहिजे, तिचा फॉर्म तसाच ठेवायला पाहिजे. त्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेली डिसिजन ही चुकीची आहे. हे निर्णय दिल्यावर पुन्हा 1952चा हवाला देत बीजेपी समर्थित उमेदवार सीता देवी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आल्या आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा केस भूषण गवईंच्या समोर आली तेव्हा भूषण गवईंनी सांगितलं की 1952 ची केस साईडला ठेवा, नवीन आदेश देतो की उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्ही तसाच ठेवतो आणि तुमचं अपील अस्वीकृत करतो. कारण ही जी एक भावना बनवून ठेवलेली आहे की निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यावर न्यायपालिका त्यात इंटरफेअर करू शकत नाही, चुकीची आहे. जर तिथे अन्याय होत असेल तर आम्ही इंटरफेअर करू. आणि आता पुन्हा त्या सीता सीता मनवालचा फॉर्म स्वीकृत म्हणून सांगायला सांगितलं. आता तिथे पुन्हा निवडणुका होतील. तिचं जे सीता देवीचं जे विजय आहे म्हणजे तिला जो विजेता घोषित केलं होतं ते सगळं रिजेक्ट होईल. यावरनं तुम्हाला कळतं की राज्य म्हणजे निवडणूक आयोगात किती घपले होतात. कारण 1952च्या केसवर ते सारखे लढायचे की एक आता निवडणूक प्रोसेस सुरू झाला, आता काही तुम्ही बोलू शकत नाही. म्हणजे ते राजा कोणाचाही फॉर्म घ्यायचा, कोणाचाही रिजेक्ट करायचा, काही करायचं आणि कोणी त्याला विचारणार नाही. मग निवडणूक संपल्यावर तुम्ही त्याच्यावर केस टाकत राहा आणि मग ते केस 5-5, 10-10, 6 वर्षापर्यंत चालते. तो पण त्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला असतो. आणि हेच जो एक रस्ता होता निवडणूक आयोगाला मनमानी करण्याचा, त्यांनी तो करत होता. त्यामुळे उद्या SIRची जी लिस्ट आहे, नवीन पुनर्निरीक्षण मतदाता सूची जर बिहारमध्ये अशा लोकांची आली ज्यात 20% लोक काटले गेले किंवा मास एक्सक्लुजन झालं, अशा वेळेला सर्वोच्च न्यायालय इंटरफेअर करू शकेल. हे आजच्या या केसच्या निर्णयाने 1952 पासून चालू झालेली जी म्हणजे ती एक परंपरा होती तिला तोडला. कुठेतरी निवडणूक आयोगावर अंकुश हवा आणि तो अंकुश भूषण गवईजींच्या बेंचने ठेवला. त्यामुळे त्यांना एक वेळा धन्यवाद. आणि आता कुठे ना कुठे इलेक्शन
काल ईडीला ठोकला, ईडीला त्याची जागा दाखवली. आज आपण असं म्हणू शकतो, निवडणूक आयोगाला सुद्धा सांगितलं, तुम्ही सार्वभौम नाही, तुम्हाला राज्यघटनेच्या अनुसारच चालावं लागेल आणि न्यायपालिका आहे इथे आणि न्यायपालिका तुमच्यावर बारीक लक्ष ठेवून. आज रोख मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.